आपण लगेचच भागणे प्रतिष्ठानचा यथोचित सन्मान करायचा आहे। भागणे प्रतिष्ठान ही संस्था मित्रांनो चांगल्या लोकांसाठी काम करणारी संस्था आहे। तहानलेल्या पाणी, मदतीचा हात, रक्तदात्याला रक्त, असे बरेचसे चांगले कार्य यांच्या हातून नेहमीच घडतंय। असे सन्माननीय भागणे प्रतिष्ठान संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांना विनंती करतो की आपला या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल। संघ कमिटीला पूर्ण विनंती करतो की आपण सन्माननीय भागणे प्रतिष्ठानला या ठिकाणी यथोचित सन्मानित करायचे प्लीज। जैनवान क्रिकेट संघ उर्फी वर्सेस वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण। सन्माननीय महेशजी भागणे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आता झालेल्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार योगेशला प्रदान करायचा आहे। चला पहिला चेंडू यारकर लेवलचा चेंडूला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, काहीसं गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहिलं। एक धाबा कंप्लीट केली, 2 धाबा कंप्लीट। मंगेश गोलंदाजच्या मार्कवर आपण पाहतोय, आवाज जातो याच्यावरून। गोलंदाजच्या मार्कवर मंगेश आपण पाहतोय। सुंदर चेंडू आडव्या बॅटने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होता, काही सगळं क्षेत्ररक्षण कर्णधार त्या ठिकाणी होता, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केली, 3 धावा कंप्लीट केल्या या ठिकाणी पाहतोय आपण। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय। जैनवान क्रिकेट संघ उर्फी संघाकडून सकाळपासून यांची घोडदौड खूप छान राहिली आहे। पाहायला गेलं तर 3च्या 10 मदतीने धावसंख्या मात्र होतीये 5 धावा। जैनवान क्रिकेट संघ उर्फी सलामीचे बल्लेबाज आपण पाहतोय निलेश आणि अनुज, ही सलामीची जोडी मैदानात। अनुज साठी पुढील चेंडू मंगेशांचा, पंचाने मात्र या ठिकाणी थोडासा दंड लावलाय। वाईटच्या रूपाने आवाज असून नक्कीच 1 ने भर घालेल, धावसंख्या मात्र पुढे सरकते। 6 धावा धावफलकावरती लागल्या। सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर तेवढा सुरेख चेंडू, गुडलेनचा चेंडू न समजला, चेंडू जाऊन विसवला। मित्रांनो या गोलंदाजीला धार आहे, अफलातून गोलंदाज म्हणावं लागेल मंगेश यांची। पुढील चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र पंच सांगतायत नक्कीच दोन्ही हात समांतर म्हणजेच धावा असेल अवांतर, वाईटच्या रूपाने अवांतर धावसंख्येमध्ये 1 ने भर घालेल, पुढे धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा। पहिलं षटक प्रगतीवरती असताना एकंदरीत 7 धावा धावफलकावरती लागल्या। बॅट निकाला घेतली, इथे मात्र गगनाला भिडलेल्या चेंडू खाली क्षेत्ररक्षण येतोय। जैनवान क्रिकेट संघाला लागलेला पहिला झटका या ठिकाणी अनुजला मात्र परतावा लागेल। बॅक टू प्रोव्हिजन संधी असेल डीजेला, डीजे प्लीज। ऑल साइडला त्याकडे मिळालेला क्षेत्ररक्षक होता, सुंदरसा झेल टिपलं, फुलटॉस चेंडूचा फायदा घेतला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 1 धावा कंप्लीट केली, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय।
जय हनुमान क्रिकेट संघ उर्फी आणि वाघसाई माता क्रिकेट संघ कात्रण यांच्यामध्ये चालू असलेली लढत आपण ही पाहतोय. एकंदरीत पहिलं षटक प्रगतीवरती असताना धावसंख्या पोहोचतीये 9 धावा. यॉर्कर लेवलचा चेंडू वाईट यॉर्करचा प्रयास केला होता परंतु तिकडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र चेंडूने गाठली सीमारेषा. चेंडू चाललाय वन बम सीमारेषे बाहेर. चौकार डीजे. पहिल्या षटकाची एकंदरीत समाप्ती आणि पहिल्या 7 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या आतापर्यंत 13. दुसरं षटक घेऊन येते संघाकडून राजेश. निलेश मात्र अजूनपर्यंत स्ट्राईक वरती आहे. आपल्यातून फटकेबाजी यांची आपण पाहिली होती मागच्या मॅच मध्ये. क्षेत्रक्षणी वारंवार आपण बदल पाहतोय. गोलंदाजी मार्कवर राजेश. स्ट्राईकला निलेश मात्र सुंदरशी कामगिरी ज्याने मागच्या मॅच मध्ये केली होती तो मात्र स्ट्राईकला उभा आहे. पाहिलं गेलं तर 7 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शेष आहे. पाहूया किती धावसंख्या उभे करतात. सेमीफायनलची दुसरी लढत आपण पाहतोय. इथून जिंकणारा संघ मात्र फायनल मध्ये दाखल होईल आणि हरणारा संघाला मात्र या स्पर्धेतील खेळी संपुष्टात यावी लागेल. सुंदर चेंडू कार्पेट लेवलने खेळलेला चेंडू. या चेंडूवरती मात्र 2 धावा लगेचच कंप्लीट केल्या. तिसरी धावा घेईल का? नक्कीच तिसरी धावा सुद्धा कंप्लीट केली. काहीसा खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. क्षेत्ररक्षण तगडं होतं परंतु थ्रो मात्र खराब राहिला. या ठिकाणी आवर्जून उपस्थित सन्माननीय बागरे प्रतिष्ठानचा या ठिकाणी हेतूची सन्मान केला जाईल. मी संघ कमिटी यांना विनंती करतो की चला लगेचच आपण सन्माननीय बागरे प्रतिष्ठानचा हेतूची सन्मान करायचा आहे. सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सकाळपासून उपस्थित राहिले, दुपारपासून उपस्थित राहिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल आम्ही आपले सहर्ष ऋणी आहोत. सुंदर चेंडू बॅटनी कडा घेतली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गलीमध्ये त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक होता. या चेंडूवरती सुद्धा एकच धावा घेता आली. सुंदरसा आतापर्यंत राजेश यांचं षटक पाहिला गेला तर चौकार षटकार आतापर्यंत लागलेला नाहीये. एकेरी दुकेरी धावसंख्या फक्त येते. एक चौकार मागच्या ओव्हर मध्ये आला होता. यॉर्कर लेवलच्या चेंडूला दिशा दाखवली. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेबाहेर येतोय. खडखडीत षटकार डीजे. बदल करताना आपण पाहतोय कारण सेमीफायनलची लढत आहे. इथून जिंकणारा संघ फायनल मध्ये दाखल होणार आहे. आता मात्र पंच केला. स्वतःच्या चेंडूवरती स्वतः येईल तोपर्यंत मात्र एक धावा निश्चित कंप्लीट केली. एका धावावरती समाधान मानावं लागेल. पाहिलं गेलं तर षटकार चौकार अजूनपर्यंत आलेला नाहीये. ह्या षटकामध्ये संत आणि सावधगिरी चालूच असलेला सामना आपण पाहतोय. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये. सॉरी एक षटकार आला होता. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 24 धावांवरती. चला बाउंड्रीवरती प्लेअर चला बाउंड्रीवरती पंच विनंती करतायत. कमिटीचे प्लेअर चला बाउंड्रीवरती. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. रनआउटचा खतरा होऊ शकतो. इथे मात्र परतावा लागेल का? नक्कीच बॅट्समनला परतावा लागेल माघारी. नवीन बॅट्समन येईल. चला लगेचच विकेटचं पतन संधी देऊया डीजेला.
त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, सुंदर झेलचं पतन आणि बॅट्समनला परतावा लागेल. बॅक टू प्रविलियन, संधी असेल पुन्हा एकदा. धन्यवाद. आम्ही आपले सहर्ष ऋणी आहोत. या स्पर्धेसाठी दानशूर व्यक्तिमत्व लागले त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. एकंदरीत 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. 18 चेंडू 25 धावांची गरज. पाहूया वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण की जय हनुमान क्रिकेट संघ उर्फी कुठला संघ असेल. सॉरी, 12 चेंडू आणि 25 धावा. या ठिकाणी आताच आलेले सन्मान्य बागणे प्रतिष्ठान यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेला ज्यांचा आवर्जून उपस्थित राहिले असे सन्माननीय भावेची लोंढे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. टाळ्यांच्या खात्यात मित्रांनो स्वागत करा. मी आपल्याला विनंती करतो की आपण मांडव कक्षामध्ये दाखल व्हायचंय. अजिंक्यतराचे सन्माननीय माजी अध्यक्ष, लेखक, कवी भावेजी लोंढे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी आपल्याला विनंती करतो की आपण मान्य कक्षामध्ये दाखल व्हा. खूप खूप धन्यवाद. रजा घेतो त्याप्रमाणे लगेचच माझ्याबरोबर जोडला जाईल राहुल. धन्यवाद. धन्यवाद सुदेशजी. वळवे मॅच खेळत आपण दुसरा सेमीफायनल सामना पाहतोय. तत्पूर्वी आपण वळूया एक छोट्याशा सन्मान सोहळ्याकडे, ज्यांचा दुपारच्या 17 पासून या ठिकाणी या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती लाभली अशी श्री गणेश महिला मंडळ मुंबई विभाग गोविंदवाडी ग्रामीण मुंबई मिक्स महिला विभाग मंडळ या सर्वांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतोय. सर्व कमिटी मेंबर्सना विनंती असेल आपण त्या सर्व माता भगिनी यांचा सत्कार करायचा आहे. सर्व माता भगिनींना विनंती असेल आपण सर्वांनी आपला यथोचित सन्मान स्वीकार करायचा आहे. मी नवयुग क्रिकेट संघ गोविंदवाडी या सर्व कमिटीला विनंती करतो आपण सर्वांचा यथोचित सन्मान करायचा आहे. चला, पहिला फायनलिस्ट आपल्याला मिळाला आहे त्रिमूर्ती फरारे बी संघ. बघा दुसरा फायनल मध्ये दुसरा संघ कोणता प्रवेश करतोय. एकीकडे वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण, तर एकीकडे आपण पाहतोय जयनवान क्रिकेट संघ उडपी. 12 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान असेल ते वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण या संघाचं. उडपी संघाचं स्वप्न आहे प्रथम क्रमांक चषक मिळवण्याचं. त्याचप्रमाणे जे अपूर्ण स्वप्न राहिलं होतं 2 संडेपूर्वी वाघजाई माता कात्रण संघाचं प्रथम पारितोषिक पटकवायचं, ते मात्र फायनल जाऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा मानस असेल. वळू आपण एकदा मॅचकडे. दिनेश विरुद्ध पंकज ही लढत. 12 चेंडू 25 धावा. पहिला चेंडू. यावेळेस मात्र चेंडूने बॅटची गाडा गेले. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला, मैदाना गुदगुदल्या करत येतोय. पहिल्याच चेंडूवरती पहिलाच चौकार. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज.
आविष्कारचे संचालक कवी लेखक सन्मान्य श्री भावेजी लोंढे यांना विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मी त्यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करेन. अनिलजी मांजरेकर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. चला बोलूया पुढील चेंडू पुन्हा एकदा पंकजाचा. यावेळेस मात्र कमबॅक केलं पंकजाने. दांडी गोळून माघारी परततोय दिनेश. दिनेश बॅक टू वडाखाली. संधी असेल पुन्हा एकदा डीजेला. डीजे प्लीज. यावेळेस मात्र प्रपूरने चेंडू टोळलाय. चेंडू जाते पाहूया झेलतोय का. आणि यावेळेस मात्र चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. मी मगाशी म्हटलं होतं आता सुद्धा म्हणेल राधा होती कृष्णाची आणि सीता होती रामाची. जर का झेल पकडू शकला नाही तर ते क्षेत्ररक्षण काय कामाची. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. येतोय षटकार. संधी असेल डीजेला. धावसंख्या पोहोचल्या 12 वरती. जिंकण्यासाठी अजूनही 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. प्रफुल्ल एकदम पॉवरफुल या ठिकाणी पाहायला मिळतं. संधी होती त्या ठिकाणी झेलची परंतु झेल सुटला आणि षटकार सुद्धा मिळाला होता. त्या ठिकाणी जर क्षेत्ररक्षण करत असाल तर अडथळा मात्र खूप आहेत. कारण जर खाली उल्लेख केला तर खड्डा आहे, वरती पाहिलं तर वर आहे. तिथे जो क्षेत्ररक्षक असेल तो चप्पल असावा लागतो. पुढे चेंडू पुन्हा एकदा पंकजाचा. यावेळेस मात्र सुंदर कमबॅक. चेंडूने बॅटची कडा घेतले. प्रफुल्लला परतावं लागेल माघारी. प्रफुल्ल बॅक टू वडाखाली. वाघजाई माता क्रिकेट संघाला लागलेला हा दुसरा झटका. समीकरण राहिले 6 चेंडू आणि 13 धावा. संधी असेल डीजेला.
यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू, चेंडूला दिशा दाखवले, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेला, वन बाउन्स सीमारेषेबाहेर, खणखणीत चौकार, संधी असेल डीजे. नवयुग चॅम्पियन चषक 2026 अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. हा चषक समीकरण राहिलंय 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. सेमीफायनल सामना चालू आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो हारेल तो इथेच थांबेल. अनुज विरुद्ध राजेश. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला, यॉर्करचा प्रयत्न केला, राजेश स्ट्राईक वरती जाईल. या ठिकाणी खराब थ्रो, खराब एक्सिलेक्शन. जर का थ्रो लवकर केला असता तर राजेशला माघारी परतावं लागलं असतं. राजेश बॅक टू पवेलियन, बॅटकट, सॉरी राजेश नाही, आशिष बॅक टू पवेलियन. आशिषाची जाण्यासाठी गेला शरद डीजे. पुन्हा एकदा पुढील चेंडू, पुन्हा एकदा चेंडू चालला, 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा क्षेत्ररक्षकाकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, दुसरी धाव, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहूया. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? पुन्हा एकदा राजेश स्ट्राईक वरती येईल, राजेशला स्ट्राईक वरती आणावंच लागेल. राजेश स्ट्राईक वरती आलाय तर पुढे 3 धावा पूर्ण केलेत. शरद गेला, 3 धावा धावला आणि परत वडाखाली आला, सावली खाली. संधी असेल डीजे. पुढील चेंडू, पुन्हा एकदा अनुज, 3 चेंडू आणि 5 धावा. खराब चेंडू, चेंडूला पाठवलं सीमारेषे बाहेर. फायनल मध्ये प्रवेश केलाय वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण. बॅक टू बॅक या मैदानात खेळलाय आणि बॅक टू बॅक फायनल मध्ये पोहोचलाय वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. आपल्याला दोन्ही फायनलिस्ट मिळालेत, वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण आणि त्रिमूर्ती फराडे संघ बी. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेला संघ जय हनुमान क्रिकेट संघ उर्पी याचा सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मैं बैनर